सो आता आपण बघूया रिडक्शनच्या बेसिक क्वेश्चनची व्हरायटी काय आहे. सो लिमिट्स 0 to 2 पाय आहेत जे आपल्या बेसिक रिडक्शनच्या लिमिट्सला मॅच करतायत. 0 to π/2, 0 to पाय किंवा 0 to 2 पाय. बट इथे बघा जो अँगल आहे, अँगल तो रिडक्शनच्या बेसिक फॉर्म्युलांचा जो आहे तो थीटा आहे. रिडक्शनच्या बेसिक फॉर्म्युलांचा जो अँगल असतो तो असतो थीटा एक्स टी सिंगल अँगल. इथे बघा तर θ/2 आहे. सो अशा वेळेला आपल्याला पहिले चेक करायचंय की क्वेश्चन मध्ये आपल्याला काय खटकतंय. ओके, सो जे खटकतंय त्याला रिप्लेस करा एक्स. जे खटकतंय त्याला कशाने रिप्लेस करा एक्स ने. तर ते खटकणार नाही जेव्हा आपण सबस्टिट्यूट करू तेव्हा. पण जर θ/2 ला एक्स दिलं तर आपल्या बऱ्याच गोष्टी चेंज होणार आहेत. लिमिट्स बदलणार आहे, डी थीटा बदलणार आहे. तर तुम्हाला ते नीट सबस्टिट्यूशन करता आलं पाहिजे. सो स्टेप नंबर 1, जे खटकतंय ते रिप्लेस करा एक्स ने. यातनं मेन थीटा काढा. थीटा काय असेल, हा 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल 2x. थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो डी थीटा. 2 हा कॉन्स्टंट आहे. एक्स चा डेरिव्हेटिव्ह dx. ओके, थीटाचा डेरिव्हेटिव्ह डी थीटा, टी चा dt, y चा dy, x चा dx, कॉन्स्टंट तसाच. ओके, सो सबस्टिट्यूशन्स बदलले. आता लिमिट्स. लिमिट्सला कसं हात लावायचं हे नीट समजून घ्या. छोटी गोष्ट आहे पण महत्वाची गोष्ट. थीटाचे लिमिट्स काय होते, 0 आणि 2 पाय. तर आता मी त्याला एक्स मध्ये कन्वर्ट केलंय. एक्स चे लिमिट्स काय असते, तर तुम्हाला सिम्पली काय करायचंय ना, हा नंबर उचलायचा आणि या पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवायचं. फक्त इमॅजिन करायचंय, फक्त इमॅजिन करायचं. चला इमॅजिन करता करता लिहू पण काय दिसेल मला. जर हा 0 मी इथे ठेवला तर मला दिसेल 0/2 इज इक्वल टू एक्स. आणि 0/2 किती असतं, 0 एनी बाय डिवाइड बाय एनिथिंग इज 0. सो आन्सर काय आलं आपलं एक्स 0. आता 2 पाय उचलून ठेवा. हा 2 पाय इथे ठेवा. काय दिसेल आपल्याला, 2π/2 इज इक्वल टू एक्स. 2 कॅन्सल. एक्स ची व्हॅल्यू किती आली, पाय. सो अशा प्रकारे तुम्हाला लिमिट्स चेंज करता आले पाहिजे. थीटाच्या व्हॅल्यूज उचलायच्या आणि एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. ओके, सो सगळं हे आलेलं सबस्टिट्यूशन मी इथे सबस्टिट्यूट केल्यावर व्हॉट आर माय न्यू लिमिट्स. न्यू लिमिट्स आहेत आपले 0 to पाय. न्यू लिमिट्स आहेत आपले 0 to पाय. सबस्टिट्यूट केलंय आपण सगळं. सो येणार साइन रेज टू पाय. θ/2 ला काय लिहिलंय आपण एक्स. कॉस रेज टू 4. θ/2 ला आपण काय लिहिलंय एक्स. आणि डी थीटाला काय लिहिलंय आपण 2dx. डी थीटाला काय लिहिलंय आपण 2dx. सो हा आपला स्टँडर्ड फॉर्म रेडी झाला. सगळ्यात पहिले 2 बाहेर काढूया. 2 कॉन्स्टंट आहे आपला. 2 काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर उरेल काय काय 0 to पाय sin phi x cos 4x dx. आता हा वाला पार्ट बघा, तर हा आपला क्वेश्चन आहे नॉर्मल. हा आपला नॉर्मल क्वेश्चन आहे. सो आपल्याला आता चेक करायचे उत्तर काढण्यासाठी लिमिट्स आहेत 0 to पाय. 0 to पायचं कोणाशी वाकडं असतं, कॉसशी. मग कॉसची डिग्री चेक करा. कॉसची डिग्री इव्हन आहे. ऑड असती तर आन्सर असतं 0. बट इव्हन आहे तर आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. तर सगळ्यात पहिले हा 2 तसाच, इथला हा कॉन्स्टंट असाच. 0 to पायला 0 to π/2 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 2 लावतो. तो लावला आणि मग आता मी स्टार्ट करतोय आपलं रिडक्शन. सो डबल टर्मचं रिडक्शन कसं करायचं असतं, एक लाईन मारायची. 5 आणि 4 9, 2 कमी करत जायचं. 9 7 5 3 1. 5 होईल 4 2, 2 कमी करून. 4 होईल 3 1. दोघही इव्हन असते तर π/2 लावलं असतं. एक ऑड आहे एक इव्हन आहे म्हणून काय π/2 लावत नाही. आन्सर इथे संपलं. आता याच्यापुढे तुमचं काम पण संपलं, माझं काम पण संपलं. राहिलं काम कॅल्सीचं काम राहिलं. सो कॅल्सी मध्ये हे ऍज इट इज पुट करा. जे काय उत्तर असेल ते तुमचं इथे फायनल उत्तर असेल. राईट, जे काय उत्तर असेल ते तुमचं फायनल उत्तर असेल. सो जे काही खटकतंय त्याला सबस्टिट्यूट करायचं एक्सनी. डी थीटा पण चेंज करायचा, लिमिट्स पण चेंज करायचे, सबस्टिट्यूट करायचे, आपलं रेग्युलर उत्तर सॉल्व्ह करून आन्सर काढायचं. नक्की कळलंय, लिहून घ्या. सो याचा आन्सर आलेला आहे 32/315. राईट, सो हे ऍज इट इज कॅल्सीत पुट करा आणि आन्सर करा. आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चनला.
ओके. 0 to पाय साइन रेस टू 4 2 थिटा डी थिटा. सो आपल्याला सगळ्यात पहिले काय खटकतंय हे बघायचंय. मला खटकतंय 2 थिटा. सो मी त्याला कशाने रिप्लेस करणार आहे? एक्स. मग थिटा काय असेल यातनं? हा डिवाइडला जाईल. एक्स बाय 2. थिटाचा डेरिव्हेटिव्ह डी थिटा, एक्स चा डेरिव्हेटिव्ह डी एक्स, कॉन्स्टंट तसाच. सबस्टिट्यूशन थिटाचं होतं 0 आणि पाय. एक्स काय असेल? सगळ्यात पहिले इथं 0 लिहा तर 2 इंटू 0 0. आणि इथे जर का पाय लिहिला तर 2 इंटू पाय 2 पाय. सो आपलं लिमिट्स आलेले आहेत, सगळे सबस्टिट्यूशन झालेले आहेत. व्हॉट आर माय न्यू लिमिट्स? माय न्यू लिमिट्स आर 0 to 2 पाय. साइन रेस टू 4 2 थिटाला लिहायचंय एक्स आणि डी थिटाला लिहायचंय डी एक्स बाय 2. सो सगळ्यात पहिली स्टेप, कॉन्स्टंट बाहेर काढा. कॉन्स्टंट कोण आहे? 2 आहे, तो खाली आहे म्हणून मी बाहेर काढतोय 1/2. उरेल कोण कोण? 0 to 2 पाय साइन रेस टू 4x dx. आलेलं आहे आपला स्टँडर्ड फॉर्म सिंगल टर्मचा. 0 to 2 पायचं साइनशी पण वाकडं असतं, कॉसशी पण वाकडं असतं, पण नशिबाने ते डिग्री इव्हन आहे. सो आपल्याला सॉल्व्ह करायचंय. हा 1/2 तसाच 0 to 2 पायला कन्वर्ट करण्यासाठी आपण खाली मल्टिप्लाय बाय 4 करतो. आणि आता स्टार्ट करूया आपलं रिडक्शन. 4 सिंगल टर्म आहे, 4 3 2 1 आणि इव्हन असल्यामुळे पाय बाय 2. इव्हन असल्यामुळे पाय बाय 2. संपलं आपलं आन्सर. सो जे काय ते कॅल्शियम टाका, सॉल्व्ह करा. बघा हा 4 आणि हा 4 कॅन्सल होतोय. सो वरती उरलं फक्त 3 पाय, खाली उरलं 4 आणि 8. सो फायनल आन्सर आहे याचं 3 पाय बाय 8. ओके डन. एनी डाऊट? लिहून घ्या. ओके. सो आता ह्या टाईपच्या क्वेश्चन साठी आता क्वेश्चन मध्ये चेंज बघा. -पाय टू पाय लिमिट्स. आतापर्यंत प्रत्येक क्वेश्चन 0 to समथिंगचा होता. -पाय टू पायचा क्वेश्चन किंवा -2 पाय टू 2 पायचा क्वेश्चन, -पाय/2 टू पाय/2 चा क्वेश्चन, हे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला पार्ट पाहिजे. -a to a f of x आपण लिहू शकतो 2 times 0 to a f of x. -a to a ला आपण जर फोल्ड केलं तर आपण लिहू शकतो 0 to a. किती वेळा होईल असं फोल्ड केल्यावर? दोनदा झालं ना. सो -a to a ला फोल्ड केल्यावर 2 times 0 to a लिहू शकतो. पण कधी f of x इव्हन असेल तरच. f of x इव्हन असेल तरच. f of x ऑड असेल तर डायरेक्टली आन्सर 0 असतो. याचा आन्सर डायरेक्टली 0 येईल जर का हा आतला नंबर ऑड असेल तर. पण असा तर पेपरला येणार नाही ऑड आला आणि आन्सर 0 आलं. सो इव्हनच असणार आहे. सो हा फॉर्म्युला जर मी इथे अप्लाय केला तर मला लिहिता येईल 2 times 0 to पाय 2 times 0 to पाय cos 6 theta d theta. सो -a to a ला मी फोल्ड करून 2 times 0 to a लिहू शकतो जर का डिग्री काय असेल? इव्हन असेल तर. झाला आपला क्वेश्चन रेडी. आता जो आपला बेसिक आहे 0 to पायचा कॉसची वाकडा आहे पण कॉसची डिग्री इव्हन आहे. सो वी हॅव टू सॉल्व्ह दिस. 0 to पायला कन्वर्ट करण्यासाठी आपण 2 लावतो आणि सिंगल टर्मचं रिडक्शन स्टार्ट करा. 6 5 4 3 2 1 आणि इव्हन असल्यामुळे पाय बाय 2. सो अशा प्रकारे सिंपल आन्सर इथे संपलेलं आहे. फायनल आन्सर याचं येईल बघा 2 2 जा 4 कॅन्सल झालं. कोण उरलं? 5 त्रिक 15 पाय अपॉन 6 2 जा 12 12 2 जा 24. सो हे आन्सर आहे. इथे पण 3 2 जा 6 होत होतं. इथे पण 3 2 जा 6. सो आन्सर येईल वर फक्त 5 पाय उरलाय आणि खाली 4 दुने 8. सो 5 पाय बाय 8. दिस इज द फायनल आन्सर. सो तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायचे बघा. -पाय टू पाय असेल आणि 8 डिग्री इव्हन असेल त्याला कन्वर्ट करून घ्या 0 to पाय मध्ये. कितीने मल्टिप्लाय करून? 2 ने मल्टिप्लाय करून. कितीने मल्टिप्लाय करून? 2 ने मल्टिप्लाय करून. सो असे हे बेसिक न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह केले. नक्की कळलंय? एनी डाऊट?